की जर तुम्हाला 3 जण हे वाटतात की ते प्रभावित करू शकतात तुमची चौकशी, तर धनंजय मुंडेंबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मुख्यमंत्र्यांनी राजकारण बंद करावं आणि योग्य निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करायची. त्यांनी सांगितलेलं पहिल्या भाषणात. खरं तर हे सगळं शिकायला पाहिजे बीजेपीकडनं. काँग्रेसवाले म्हणजे नुसते जरा कोणी डाऊट घेतला की ते लगेच अग्नी परीक्षा द्यायला सांगतात. चला पृथ्वी फाटली, गेले आतमध्ये, आता परीक्षा द्या, आणि त्याच्यात वाटोळं झालं. हे बघा कसे बिंदास आहेत. काय नाही, जा, नाही विचारत. करायचं असेल तर करा ना. पण महाराष्ट्रात मूर्ख राहतात, यांना आपण कधीही मूर्ख बनवू शकतो असं वाटतं का तुम्हाला? किंवा जसं अजित पवार म्हणाले, मी काय सालगडी आहे का तुमचा, विकत घेतला का मला? असं प्रत्येक मंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनात आलं की काय आलो ना निवडून, चला बघू 5 वर्षांनी. हे इतकं क्लिअर आहे. आणि काय बालिश सारखा तो सांगतो, मी समोरनं येत होतो, तो शिवलिंग मोराळे, मला समोर अण्णा दिसले, अण्णा छोट्या गाडीत होते, मी अण्णांना म्हटलं अण्णा छोट्या गाडीत, मग अण्णांना मोठ्या गाडीत घेतलं. नशीब ट्रक घेऊन नव्हता गेला, नाही तर अण्णा आपल्याला दिसते ट्रक घेऊन CID ऑफिसमध्ये. काय भरोसा ना, माणसाची एवढी चालते म्हटल्यावर काही करू शकतो तो. म्हणजे मला ते गँग ऑफ वासेपूरमध्ये नाही, सुरुवातीलाच दाखवला एक सीन, त्याची अंत्ययात्रा निघते, कोणाची गाणी वाजवतच निघतात. म्हणजे गँग ऑफ बीडमध्ये हे जे काय चालू आहे हे सगळं आश्चर्यकारक आहेच, पण सर्वात मोठं म्हणजे हास्यास्पद आहेत. 1 महिना होईल 9 तारखेला. काय प्रगती, असं जर मी तुम्हा पत्रकारांना विचारलं, खरं तर पत्रकारांकडूनच माहिती येते ना, तर आपण कोण आहे असं खात्रीशीररित्या सांगू शकतो की चौकशीची इतकी प्रगती झाली आहे? असं तर कधी इतकं पत्रकारांना आणि प्रसारमाध्यमांना अंधारात ठेवून चौकशी झाल्याची तर मला कुठली चौकशीच आठवत नाही. आज हे सगळं होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली, ते म्हणाले की काही राजीनामा घ्यायची गरज नाही. काय वाटतं तुम्हाला? नाही, असं हे प्रत्येकाचं आपापलं ओन परसेप्शन असतं. त्याच्यामुळे धनंजय मुंडे राजकारणाला भेटायला गेले, मला काका मला वाचवा असं काहीच असू शकतं. अजित पवार 1 महिन्यांपासून या सगळ्या प्रकरणाबद्दल काय बोलत नाही, सुनील तटकरे बोलत नाहीत, राष्ट्रवादीचे कुठलेच नेते बोलत नाहीत, एकटे छगन भुजबळ त्यांना वाचवायला पुढे आले किंवा त्यांच्या पाठीमागे पुढे आले. छगन भुजबळांवर काही दबाव वगैरे असू शकतो, हे मान्य करावंच लागेल. त्यापेक्षा मला छगन भुजबळांचं ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल काय मत आहे ते असू शकतं, पण महाराष्ट्राचं मत हे छगन भुजबळांच्या वेगळं आहे. आता इथे मार्पकवार बसलेत, लेंटिन आयोगच्या वेळेस काय झालं? आत्तापर्यंत जेवढे आयोग नेमलेत, चौकशीच्या आधी सदर मंत्र्यांचे राजीनामे घेतलेले आहेत. अगदी निलंगेकरांचा मुख्यमंत्री असताना, अंतुलेंचा मुख्यमंत्री असताना, विलासराव देशमुखांचा मुख्यमंत्री असताना, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना, RR पाटील आदर्शमध्ये चौकशी नाही, त्याच्या आधीच ते घरी गेले. म्हणजे खरं तर हे सगळं शिकायला पाहिजे बीजेपीकडनं. काँग्रेसवाले म्हणजे नुसते जरा कोणी डाऊट घेतला की ते लगेच अग्नी परीक्षा द्यायला सांगतात. चला पृथ्वी फाटली, गेले आतमध्ये, आता परीक्षा द्या, आणि त्याच्यात वाटोळं झालं. हे बघा कसे बिंदास आहेत. काय नाही, जा, नाही विचारत. जबाबदारी कोणाची असते मला वाटतं? कारण म्हणाले की दादा त्यावर तेरा वादा, परत ते म्हणाले की दादा नाही, आता मुख्यमंत्री एकीकडे काहीच बोलत नाही, ती कारवाईबद्दल म्हणतात की राजकारण चालू आहे सगळं. हां, आता मुख्यमंत्र्यांनी राजकारण बंद करावं आणि योग्य निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करायची. त्यांनी सांगितलेलं पहिल्या भाषणात की ह्यावेळेस अशी अपेक्षा आहे. आम्हाला अजूनही वाटतं की ते काहीतरी करतील.
वो दिन कभी तो आएगा असं ते गाणं, वो दिन कभी तो, तसं आहे ते. तो दिवस कधीतरी उजाडेल असं मला वाटतंय. हे असं आज त्यांनी केलं ना 3 जणांना सस्पेंड, म्हणून मी त्याला लगेच कारणासह स्पष्टीकरण दिलंय की जर तुम्हाला 3 जण हे वाटतात की ते प्रभावित करू शकतात तुमची चौकशी, तर धनंजय मुंडेंबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे?